खासदार प्रतापराव यांनी संजय राऊतांना खुलं आव्हान दिलेलं आहे। राऊतांनी बुलढाण्यातून लोकसभा लढवावी, डिपॉझिटही जप्त होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। प्रतापराव जाधवांच्या आव्हानाला आता दानवेंनी प्रत्युत्तर सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे। गटाची महापत्रकार परिषद झाली आणि यामध्ये खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांना लवाद अशी उपमा दिलेली आहे। हे बघा, सत्ता गेल्यामुळं आणि सत्याच्या हवासापोटी संजय राऊत, मला वाटते आता त्याच्या मेंदूवर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे। आता तर तो नुसते बेछूट आणि बेताल आणि अगदी खालच्या स्तराचे आरोप तो कोणावरही करत सुटलेला आहे। आणखीन एखाद्या 15-20 दिवसात निवडणुकीच्या अगोदर हा रस्त्यामध्ये लोकांना दगड मारताना सुद्धा आणि स्वतःचे कपडे फाडून घेताना सुद्धा दिसेल। मी म्हणतो प्रतापराव जाधव आणि मुंबईत येऊन लढवा ना। संजय राऊतांना तुम्ही इकडे बोलवता, चला संजय राऊतांनी इकडे बोलू, तुम्ही मुंबईत जाऊन लढा, पाहू आपण काय अजून बघा होतं काय काय। त्यांच्याकडे जेवढे खासदार गेले तेवढ्या जागा मिळतील का, जेवढे आमदार गेले तेवढ्या जागा मिळतील का, किंवा जे गेले त्यांना कमळाच्या चिन्हावर लढा, हे सगळ्या गोष्टी होणार आहे। मला वाटतं निवडणुका झाल्यावर, निवडणुका जवळ आल्यावर हे सगळे जे जे गद्दार लोक आहेत त्यांना कळेल। तर आपण सध्या पाहू शकतो खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊतांना हे खुलं आव्हान दिलेलं आहे आणि यानंतर राऊतांकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर प्रतापराव जाधव यांच्या आव्हानाला आता दानवे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहत होतो।